नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता या जंगलातून कुठे चालली आहे अशी. तर मी आणि माझा मित्र गौतम आम्ही असेच जंगलात फिरत होतो, म्हणजे सॉर्ट ऑफ ट्रेल. आणि जाता जाता अचानक मला एक रानकेळीचं झाड दिसलं आणि ते एवढं उंच होतं की ते काढता येईल असं काही मला वाटलं नाही. तरी पण गौतमने खूप मेहनत करून झाडावर चढून वगैरे ते केळफूल मला काढून दिलं. आणि केळफुलाची भाजी करायचं माझं कधीपासूनचं स्वप्न होतं, ते त्याच्यामुळे पूर्ण झालं. तर या केळीला रॉक बनाना किंवा वाईल्ड प्लांटेन असं म्हणतात आणि आपल्याकडे याला चवई म्हणतात. तर हे ना डोंगर उतारावर वगैरे जास्त प्रमाणात आढळतात. याच्या बियांपासून आणि कंदापासून याची रोपं तयार होतात. एरवी हे झाड सुप्त अवस्थेत असतं, मात्र पाऊस पडून गेल्यानंतर हळूहळू याला कोंब यायला सुरुवात होते आणि मग हे झाड मोठं मोठं होत जातं आणि मग ह्याला केळफुलं येतात आणि केळी वगैरे येतात. पक्षी ही केळी आवडीने खातात आणि मग त्याचा बीज प्रसार होतो. याच्यात बियांचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण खाऊ शकत नाही, पण आमच्याकडे कोकणात गणपतीच्या वेळी याची पानं जेवण्यासाठी वापरली जातात. हे जे केळफुल आहे ना, ते आपल्या नॉर्मल केळफुलाप्रमाणेच असतं, फक्त ह्याचा कडवटपणा थोडासा जास्त असतो. इथे मी हे केळफूल बारीक चिरून गरम पाण्यात घातलं आहे, कारण त्याचा चीक जावा म्हणून. त्याला खूप डिंक असतो. आणि आता आपण त्याचं साहित्य बघूया. कांदा, टोमॅटो आणि गरम पाण्यातून पिळून घेतलेलं केळफूल, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि खोबरं आणि कडधान्य घेतले. मी इथे कोणतंही घेऊ शकता, मी चवळी घेतली आहे. कढईत तेल गरम करून आपण त्याच्यात कांदा घालणार आहोत फोडणीला. त्याच्यानंतर टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो परतून झाला की त्याच्यात मालवणी मसाला, लाल तिखट, हळद असं सगळं घालणार आहोत. आणि त्याला चांगलं तेल सुटल्यावर आपण त्याच्यात पिळून घेतलेलं केळफूल घालणार आहोत. आणि मी इथे माझ्याकडे जे कडधान्य होतं ते मी ऑलरेडी शिजवून घेतलं आहे आणि त्याचं जे उरलेलं पाणी आहे ते मी याच्यात घालणार आहे, कारण ही भाजी थोडी शिजायला लागते, त्याच्यामुळे पाणी घालावंच लागतं. तर मी ते पाणी न घालता जे कडधान्याचं उरलेलं पाणी आहे ते घातले आणि त्याला वाफ यायला मी ठेवून दिले. आणि ती भाजी शिजल्यावर आपण त्याच्यात कडधान्य घालणार आहोत, जे की ऑलरेडी शिजवलेलं आहे. आणि ते चांगलं परतवून झालं की मग आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत आणि मग वरून खोबरं घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत. आणि आता आपली छान अशी ही भाजी तयार आहे. थोडीशी तुरट चव असते याची, पण ह्याचे बेनिफिट्स खूप आहेत आणि एकदा ज्याने ही भाजी खाल्ली तो परत खाणार नाही असं होणारच नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.